नीलाम्बुदाभं जगन्निहित पानी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग शरणं प्रपद्ये शरण शरण जी हनुमंता
करुणा करुणा कयाळा सरस्वती माते द्यावी मद स्मृती येतो काकुलती तुझ लागे आपल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये ऐसे नमन करून सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल अखिल गुरुनिधान करुणावरून आले भक्त वात्सल्य रुक्मिणी कांत रुक्मिणी प्राण संजीवन श्री पंढरीश परमात्म्याच्या चरण कमलावर साष्टांग प्रणिपात करून जगद्गुरु तुकोबारायांना वंदन करून नाथ बाबांच्या चरणावरती नतमस्तक होऊन किंबहुना आद्याचार्यांपासून आचार्यांपर्यंत संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वारकरी माळकरी आणि उपस्थित सर्वच्या सर्व गावकरी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेसाठी म्हणून घेतलेला अभंग जगदवंदने जगद्गुरु की ज्यांना वारकरी संप्रदायाचे पिता म्हटलं जातं अशा जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणांचा आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला आईचं महत्व सांगतात विठ्ठल विठ्ठल अभंगाचा विचार करायला गेलं तर अभंग 4 चरणाचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला आईचं महत्व सांगतात आईचा दृष्टांत देतात आणि सिद्धांत काय आहे तर संत हे जे संत आहेत ना हे संत कसे आहेत याबद्दल या अभंगामध्ये ओहापोह केलेला आहे विठ्ठल विठ्ठल या अभंगाचा विचार करायला गेलं तर अभंगाच्या दृष्टीनं 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे अभंगाचा असणारं ध्रुवपद आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभंगाची असणारी नाममुद्रा मग या अभंगाचा विचार करायला गेलं तर अभंगाचं जे ध्रुवपद आहे ते ध्रुवपद फार महत्वाचं आणि अभंगाचं शेवटचं म्हणजेच काय तर जिथं नाममुद्रा मुद्रांकित केलेली असते ते चरण फार महत्वाचं ज्या चरणामध्ये नाममुद्रा मुद्रांकित असते त्यामुळं काय समजतं त्यामुळं हे समजतं की अभंग कुणाचा आणि त्या अभंगातून काय समजलंय ध्रुवपद आणि अभंगाचं शेवटचं चरण फार महत्वाचं असतं आणि या अभंगामध्ये संतांचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय विशद करतात विठ्ठल विठ्ठल आज या कीर्तन रूपी सेवेचं आयोजन नियोजन प्रयोजन ज्या कार्यानिमित्त आहे ते कार्य तुम्हा मला सर्वांना माहीत आहे म्हणजेच काय तर ही नैमित्तिक कीर्तन सेवा आहे म्हणजेच आज या ठिकाणी या कैलासवासी श्रीमती सरस्वती शंकर पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत प्रथम पुण्यस्मरण म्हटलं की सगळ्यांना माहीत असतं आज काय आहे वर्ष श्राद्ध आहे बरोबर पण श्राद्ध वेगळं आणि पुण्यस्मरण वेगळं मग श्राद्ध कशाला म्हणायचं जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणायचं परंतु ज्या व्यक्तीच्या श्राद्धाच्या दिवशी भगवान परमात्म्याच्या नामाचं नामस्मरण होत असतं आणि पुण्याचा साठा घडत असतो त्याला पुण्यस्मरण असं म्हणायचं असतं विठ्ठल विठ्ठल इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे
पवार कुटुंबियांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमानिमित्त तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालो. ज्यांच्या मार्गदर्शनाने किंवा ज्यांच्या प्रेरणेने आजची सेवा होत आहे किंवा ज्यांनी आमंत्रित केलं असे असणारे आमचे परमित्र अविनाश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. हा संपूर्ण असणारा पवार परिवार यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आपल्या गावातील सर्व टाळकरी वारकरी गुरुजन मंडळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी गायनासाठी उपस्थित असणारे सर्व गुरुजन, हार्मोनियम वादक असणारे आमचे आपल्याच गावचं भूषण असणारे पवार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे परिसराचं भूषण असणारे मृदंगाचार्य म्हणजे आपले तळियाचे असणारे विश्वजित महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे नांदवळमध्ये स्थित असलेली आपली निवृत्तीनाथ वारकरी शिक्षण संस्था या संस्थेची मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या मुलांच्या ज्या काही कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांचं शैक्षणिक प्रगतीपथावर त्यांना नेण्यासाठी त्यांचे गुरुवर्य असतील, आदरणीय झगडे दादा असतील, झगडे बाबा असतील, झगडे महाराज असतील, हे सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्यांच्याही चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग 4 चरणाचा या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरायान आपल्याला संत या पदाबद्दल माहिती देतात. आई याबद्दल बोलतात, माता या पदाबद्दल बोलतात. परंतु इथं जर विचार केला तर अभंगाचा जो पहिला शब्द आहे तो पहिला शब्दच काय आहे? बोला बोला बोला. पहिला शब्द काय आहे? लेकरू. मग या लेकरू शब्दावरनं जरी चिंतन करायचं झालं ना तरी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ज्या वेळी एखाद्या गावामध्ये एखाद्याचं लेकरू राहत असतं तर त्या लेकरावरती अख्खं गाव प्रेम करत असतं. का? तर ते लेकरू लहान असतं आणि ते लहान असणारं लेकरू कसं असतं तर निर्विषयी असतं. म्हणजे त्याला कोणताही विषय चिकटलेला नसतो. म्हणून लेकरू हे काय आहे? लेकरू फार प्रिय आहे. तसं पाहायला गेलं तर आई आणि मुलगा किंवा आई आणि लेकरू, आई आणि मुलगी म्हणजेच काय तर आई आणि ते लेकरू यांचं जे नातं आहे ना ते नातं अनन्य साधारण नातं असतं. कसं असतं? अनन्य नातं असतं. म्हणजे या दोघांशिवाय इतरत्र दुसरा त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण होत नाही. किंवा आई आणि मुलगा हे एकमेकांशी कसे असतात? अनन्य असतात. जसं तुम्ही आम्ही नेहमी बघतो. आपण जर विचार केला तर गाईचं जे असतं त्याला काय म्हणायचं? वासरू. गाईचं जे असतं ते वासरू. बर, शेळीचं जे असतं ते कोकरू. मेंढराचं जे असतं ते मेंढरू. घोड्याचं जे असतं ते शेंगरू. गाढवाचं जे असतं ते शेंगरू. गाढवाचं आणि घोड्याचं शेंगरूच बरं का. आणि पुढं जाऊन सांगायचं झालं तर आईचं जे असतं ते लेकरू. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, जिथं रुकारात्मक बोललं जातं ना तिथं प्रेम हे दिसून येतं किंवा तिथं वात्सल्य ही भावना दिसून येते. मग याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर हिंस्र प्राणी जरी असला तरी त्याचं लेकरू कसं असतं तर त्याचं लेकरू सुद्धा कसं असतं तर ते निर्विषयी असतं. त्याला कोणताही विषय चिकटलेला नसतो. जसं वाघात म्हणजे वाघिणीचं जे असतं ते वाघरू. काय आहे? वाघरू. म्हणजे छोटा असताना प्रियच वाटतं. ते हिंस्र जरी असलं तरी ते प्रिय वाटतं, ते चांगलं वाटतं. मग असं असणारं अनन्य नातं मुलगा आणि आईचं असतं. मग या नात्याबद्दल जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये बोलतात. विठ्ठल विठ्ठल. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा मला जी ओढ लागलेली आहे ती आता जवळ आलेल्या वारीची. बरोबर आहे की नाही? खरं बोला पवार महाराज. आता आपल्याला ओढ कशाची लागली? जवळ आलेल्या वारीची. हे जरी खरं असलं तरी काही लोकांना वारीला जाण्याला आवडतं पण काही लोकांना आवडत नाही. किंवा काही लोकांना काय असतं तर संसारामुळं वेळ नाही असं त्यांचं म्हणणं असतं. मग थोडा बारकाव्याने विचार करा. जी लोक वारीला जातात ना ती मनातून समाधान पावतात. जी लोक वारीला जातात ती मनातून काय पावतात? समाधान पावतात. बारकाव्यानं विचार केला
तर वारी म्हणजे काय? वारी म्हणजे काय? तर वारी म्हणजे काय जाणून घेण्याआधी तो पंढरीश परमात्मा पांडुरंग जो आहे ना तो कोण आहे हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. जसं नामदेव महाराजांचा प्राण, निवृत्ती महाराजांचं प्रेम आणि ज्ञानोबरायांचं ज्ञान म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. वटेश्वराचा योग, सावता महाराजांचं हृदय, नरहरी महाराजांचं स्वन म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. मुक्ताबाईची शक्ती, जनाबाईची काठी, कान्होपात्रेचा आधार म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. चोखोबरायांची दवंडी, गोरोबा काकांची मडकी, सेना महाराजांची भक्ती म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. माझ्या तुकोबारायांचं वैराग्य, निळोबारायांचं समर्पण आणि एकनाथ म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. नवे नवे उभ्या हिंदू संस्कृतीचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. आणि त्याच पंढरपूरच्या पांडुरंगाला चालत जाऊन भेटणं म्हणजे पंढरपूरची वारी. मग ही वारी तुम्हा मला सुखदायक आहे, सुखकर आहे. एकदा तिथं जाऊन पोहोचलं की काय होतं? आनंदाची प्राप्ती होते, सुखाची प्राप्ती होते. म्हणून काय म्हटलंय? पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनांचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. बरोबर. असा असणारा पंढरीश परमात्मा आनंद तेचा मुखयासी वाचा, पहिरे ऐकती कानी रे, आणि मग हसत खेळत आपण सगळेजण जातो, पंढरपूरला जातो, त्या वारीचा आनंद लुटतो. एखादा आंधळा असू द्या, एखादा पांगळा असू द्या, तो सुद्धा त्या वारीमध्ये सहभागी होतो. का सहभागी होतो? तर एकदा तो पंढरपूरला जाऊन पोहोचला ना की सुखरूप होत असतो. कसा होत असतो? सुखरूप होत असतो. जसं कालवनाची कुंजरी, सुदली आलवन सागरी, नोहेची माघारी परते जेवी. ज्याप्रमाणे एखादी मिठाची हत्तीन तयार केलेली असावी. मिठाची हत्तीन म्हणजेच काय? समुद्राच्या तटावरती भली मोठी 8-10 फुटाची ती हत्तीन समुद्रावर मिठाची तयार केली. आणि एक जणाला असं वाटलं ही मिठापासून तयार झालेली पांढरी शुभ्र हत्तीन जर थोडी धुवून काढली मग मात्र किती सुंदर दिसेल. म्हणून ती मिठाची हत्तीन काय केली? त्या समुद्रामध्ये धुण्यासाठी घेऊन गेली. कुठं? समुद्रामध्ये. मग मला सांगा, एकदा का ती मिठाची हत्तीन समुद्रात गेली की तिला पुन्हा माघारी येणं नाही. जसं ती मिठाची हत्तीन त्या समुद्रात गेली की समुद्र स्वरूप होऊन जाते ना, तसं तुम्ही आम्ही त्या सुखरूप असणाऱ्या परमात्म्याच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती एकदा नतमस्तक झालो की आपल्याला सुखरूप झाल्याशिवाय राहता येत नाही. किंवा तुम्ही आम्ही एकदा त्या पंढरीश परमात्म्याच्या चरणावरती लीन झालो की तुम्ही आम्ही सुद्धा सुखरूप होत असतो. आणि म्हणून पंढरपूरला जाणं इष्ट आहे. म्हणून तुम्ही आम्ही पंढरपूरला जायचं असतो. विठ्ठल विठ्ठल. पंढरी
सुखाची प्राप्ती व्हावी यासाठी तुम्ही आम्ही कुठे गेलं पाहिजे? पंढरपूरला गेलं पाहिजे. का तर तिथं असणारा देव तुमची माझी कशी तर अगदी कळकळीनं अगदी उभा राहून वाट पाहत आहे. बरोबर. भेटी लागे जीवा लागली आस, 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 पाही रात्र दिवस वाट तुझी, पाही रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागे जीवा लागली आस, भेटी लागे जीवा भेटी लागे जीवा लागली भेटी लागे जोपर्यंत जवळची व्यक्ती आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्या जीवाला आस लागून राहिलेली असते. तसं तुम्हा आम्हाला सुद्धा आस लागून राहिलेली असती की तो पंढरीश परमात्मा आपल्याला कधी एकदा भेटेल. मग ह्या वारीचं जे आयोजन नियोजन प्रयोजन आहे ना ते प्रयोजनच याच्यासाठी आहे की त्यावेळेला संपूर्ण संत मंडळी या दिशेने प्रवास करत असते, पंढरीश परमात्म्याला जाऊन भेटत असते. मग त्यावेळेला तुम्ही आम्ही सुद्धा तो प्रवास करत असतो. खरं सांगू का तर आज जो कार्यक्रम आहे ना त्याचा मुख्य हेतू काय आहे तर मुख्य हेतू हाच आहे की आज काय होणं तर आज एखादा विधी होणं, आज संस्कार होणं. मग मला सांगा हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे संस्कार सांगितले बरं का. हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे संस्कार सांगितले. अनेक प्रकारचे म्हणजे किती? जवळजवळ प्राथमिक स्वरूपामध्ये किंवा मुख्य स्वरूपामध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितले. किती प्रकारचे? 16 प्रकारचे संस्कार सांगितले. तसं त्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार सांगितला. मग हा अंत्यसंस्कार व्हावा असं जर वाटत असेल तर मात्र मुलांवरती संस्कार होणं गरजेचं आहे. काही जी साधनं आहेत या साधनांचा विचार करायला गेलं तर आपण जीवन जगत असताना काही साधनं आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतात. काही साधनं आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतात. काही साधनं आपल्याला पुण्याची प्राप्ती करून देतात. कशाची? पुण्याची प्राप्ती करून देतात. मग काही साधनं पुण्याची प्राप्ती करून देतात, काही साधनं पाप नाहीसं करतात. बघा, काही साधनं पुण्याची प्राप्ती करून देतात, काही साधनं पापाचा नाश करतात. परंतु भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे एकमेव साधन असं हे दोन्ही काम करतं. नाम संकीर्तन साधन पापे गणपातरे गणपील पापे गणपातरे गणपील पापे गणपातरे नाम संकीर्तन साधन कैसोवे जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे गणपातरे. नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. मग तुमच्या आमची जन्मांतरीची पाप कोणत्या साधनानं जातात तर नामसंकीर्तनानं म्हणजेच भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळं. आणि म्हणून जरी आपण ह्या दशक्रिया विधी असतील, वर्ष श्राद्ध असेल, हे जरी करत असू तरी सुद्धा ज्या वेळेला त्याला भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची जोड प्राप्त होते ना त्यावेळेला मात्र काय होत असते तर पुण्याचा साठा आणि पापाचा नाश होत असतो. म्हणून
ज्याच्या वर्षी श्राद्धाच्या दिवशी भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं ते श्राद्ध न राहता ते पुण्यस्मरण घडत असतं. विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, ज्या वेळेला तुम्हा मला असं वाटतं की आपले अंत्यसंस्कार व्हावेत त्यावेळेला आपल्या मुलांवरती संस्कार होणं ही काळाची गरज आहे. जसं ज्ञानेश्वर महाराज एका ओवीमध्ये असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराजांनी या संदर्भानं फार सुंदर अशी ओवी मांडली. कोणती ओवी? काय जमिनी आतुनी स्वयंभ गाडगे मडकी याचे निगती कोंभ ते कुलालमतीचे गर्भी उमटले की. जसं कुलाल, कुलाल म्हणजे कुंभार. कुंभार काय करतो तर कुंभाराला एखादा माठ बनवायचा असतो. मग ते माठ बनवण्यासाठी तो अनेकविध प्रयत्न करत असतो आणि मग त्याला सरते शेवटी शेवटास जाऊन त्या माठाची प्राप्ती होते. जसं मला सांगा, आपल्याला जर ज्वारी पाहिजे असेल तर काय पेरावं लागेल? ज्वारी पेरावी लागेल. जर आपल्याला गहू पाहिजे असेल तर काय पेरावं लागेल? गहू पेरावं लागेल. जर आपल्याला हरभरा पाहिजे असेल तर काय पेरावं लागेल? हरभरा पेरावं लागेल. मग तसं जर तुम्हा मला एखादा माठ पाहिजे असेल तर जमिनीत काय पेरावं लागेल? म्हणा की माठ. माठ पेरावं लागेल? नाही. मग जर आपल्याला माठ पाहिजे असेल ना तर तो माठ आधी कुलाल म्हणजे कुंभार, कुंभाराच्या डोक्यामध्ये तयार होत असतो. जसं रानात जायचं, रानातून ती माती आणायची, ती शेंदायची आणि मग ते शेंदलेली माती कुठे घ्यायची? त्या फिरणाऱ्या चाकावरती घ्यायची. मग ती चाकावरती घेतलेली माती मग त्यावेळेला तो कुंभार म्हणतो आता मी याच्यापासून काय बनवणार? माठ बनवणार. मग तो काय करतो? त्या मातीपासून माठ तयार करतो. म्हणजेच काय तर हा माठ पेरावा लागत नाही, तो जमिनीतून येत नाही, त्याच्यावरती संस्कार करावा लागतो, तो बनवावा लागतो. मग हा बनवत असताना आधी कुठं तयार होतो? त्या कुंभाराच्या डोक्यामध्ये तयार होतो आणि मग तो त्या मातीपासून माठ बनतो. तो माठ तयार झाला की थोडी माती राहते, मग त्याच्यापासून तो त्याचा पुन्हा काय बनवतो? घट बनवतो. घट त्याच्यापेक्षा छोटा असणारा घट बनवतो. मग तो घट तो बाजूला राहिला की पुन्हा त्याच्यापासून संक्रांत बनवतो, छोटी संक्रांत. मग ती संक्रांत बनवतो. मग संक्रांत बनवून झाली की थोडी माती राहिलेली असते, मग ती माती घेतो आणि त्याच्यापासून काय बनवतो? बोला बोला, काय बनवतो? गुंडगी बनवतो. बारकी गुंडगी. बरोबर आहे, मावशीने चांगला शब्द सांगितला, जुन्यातला शब्द आहे नाही का? गुंडगी बनवतो. मग ती गुंडगी बनवून झाली की मग पुन्हा थोडं माती राहिलेली असते, मग ती माती घेतो त्या मातीला असं हातानं चुळून एकत्र करतो आणि त्याच्यापासून काय बनवतो? त्या गुंडगी ठेवाय उंडगी. काय काय बनवतो? पळी. पळी का पणी? पळी पळी पंती बनवतात. बरोबर ना? म्हणजे बघा, ज्या वेळेला त्या कुंभाराच्या डोक्यात येतं की माठ बनवायचा, घट बनवायचा, संक्रांत बनवायची, गुंडगी बनवायची, का राहिलेल्या मातीची पुन्हा पंती बनवायची. बरोबर? या प्रत्येकाचा यूज वेगळा वेगळा आहे. मग ही माती घडवावी लागते. ती घडवत असताना त्या कुंभाराच्या डोक्यामध्ये ते यावं लागतं. तसं लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा आहेत. मग त्यांच्यावरती संस्कार जर झाले तर तुमचे आमचे अंत्यसंस्कार होते. म्हणून या लहान मुलांवरती संस्कार होणं फार गरजेचं आहे. लहान मुलांवरती संस्कार होत असताना आता जर विचार करायला गेला तर आत्ताच्या पोरांना सांगावं लागत नाही काय करावं, कसं करावं आणि कुठं करावं. फक्त आत्ताच्या पोरांचा नाद एकच आहे. नाद एकच. कोणता? बैलगाडी शर्यत. आत्ताच्या पोरांचा नाद आहे. नाद एकच, बैलगाडा शर्यत. पण मला एक सांगायचंय की तुम्हाला तो नाद असू द्या, असण्याबद्दल हरकत नाही. या गावातल्या सुद्धा काही बैलगाड्या पळतात. बरोबर आहे ना पवार महाराज? हाय, बरोबर आहे. मग हा असणारा नाद म्हणजे बैलगाडीचा नाद आहे. परंतु एक सांगतो गड्या की संस्कारक्षम पिढीला जर तुम्हा आम्हाला ही पिढी घडवायची असेल तर पळत असताना मात्र मला सांगा, जर एखादी पळणारी गाडी त्या फाटीच्या बाहेर गेली तर तिला काय म्हणतात? बोला बोला, तिला काय म्हणतात? बाद म्हणतात. म्हणजे ती आखलेली जी फाटी आहे त्या फाटीच्या बाहेर जर ती पळणारी गाडी गेली तर तिला बाद असं म्हटलं जातं. तसं मला एक सांगायचंय, आपल्या आईवडिलांनी जी आखून दिलेली फाटी आहे
आपल्या गुरुजनांनी आखून दिलेली जी फाटी आहे ना, त्या फाटीमधून तुम्हाला पाहिजे त्या स्पीडनं पळा, फक्त ती ओलांडून बाहेर जाऊ नका. त्याला बाद असं म्हटलं जातं. म्हणून गुरूंनी केलेले संस्कार, आई वडिलांनी दिलेले संस्कार, या संस्काराच्या जोरावर त्या आखून दिलेल्या फाटीमध्ये बेभान पळा. पुढे जाऊन यश तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून यशाचं गमक काय आहे तर गुरूंनी केलेले संस्कार, आई वडिलांनी दिलेले संस्कार, हे संस्काराची जपणूक करणं ही काळाची गरज आहे. छोट्या मुलांवरती संस्कार झाले तर मग अंत्यसंस्कार हे होणारच. आणि अंत्यसंस्कार होणं ही काय आहे तर पुण्याची प्राप्ती आहे. विठ्ठल विठ्ठल. आता ओघानच विषय आला म्हणून सांगतो ऐका. तसं पाहिलं गेलं तर शंकर महादेवांचं जे वाहन आहे तो नंदी. म्हणजेच काय तर हा असणारा नंदी आणि बैलगाडा क्षेत्रातली क्रांती आहे का. बैलगाडा क्षेत्रातली ही क्रांती आहे की बैलगाडी क्षेत्रामधला देव मानला जाणारा एक बैल आहे. त्याचं नाव काय बकासूर. बरोबर. मग हा बकासूर नावाचा जो प्राणी आहे ना, बकासूर नावाचा जो नंदी आहे ना, तो नंदी एवढ्या स्पीडमध्ये पळतो की आज तागायत महाराष्ट्रामध्ये त्याला जोड नाही. परंतु माझं एक खुलं आव्हान आहे इथल्या या तरुण वर्गाला. काय आव्हान आहे की त्या नंदी बरोबर जो सेल्फी काढेल ना त्याला माझ्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 1000 जाऊ द्या, मी त्या नंदी बरोबर जे सेल्फी काढेल त्याला 1 लाखाचं बक्षीस देतो. पण सेल्फी कशी काढायची माहिती आहे का तर ती सेल्फी अशी काढायची की तो पोरगा दारू पिलेला असला पाहिजे, व्यसनी असला पाहिजे, त्यानं जाऊन तिथं सेल्फी काढायची. एक सांगू का पवार महाराज, त्या बैलगाडा क्षेत्रातला जो नंदी आहे ज्याचं नाव आहे बकासूर, त्या बकासुराच्या शेजारी दारू पिलेल्या मुलाला फिरकून सुद्धा दिलं जात नाही. त्याच्या जवळ दारू पिलेल्या माणसाला एंट्री सुद्धा नाही. मग मला सांगा तिथं जर व्यसनी पोरांना एंट्री नसेल तर ती सुद्धा या बैलगाडी क्षेत्रातली काय आहे क्रांती आहे. मग असा असणार हा नंदी पूजला जातो. आपल्याकडे बेंदूर हा सण सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या, तितक्याच छान पद्धतीनं साजरा केला जातो. तो नंदी पूजनीय आहे, वंदनीय आहे. आणि महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यत हा जुना खेळ आहे. त्याच्याकडं खेळ म्हणून पहा. माझं एक सांगणं आहे, जो बैलगाडी क्षेत्रात आहे ना त्याला माझं एक सांगणं आहे. काय सांगणं आहे तर बैलगाडी क्षेत्र हे चांगलं क्षेत्र आहे. बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्राचा खेळ आहे. फक्त एक करा, त्या मुक्या जनावराला कोणती इजा होऊन देऊ नका. आणि जो हा खेळ खेळतोय ना त्यानं कोणतं व्यसन करू नका. तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. आता तुम्हाला असं वाटेल या गोष्टींचा आजच्या कीर्तनाचा काय संबंध. ऐका, हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाणारी गाई, हिंदू धर्मामध्ये पवित्र मानली जाणारी गाई मधल्या काळामध्ये लोप पावण्याच्या मार्गावर होती. ज्या काळामध्ये कत्तलखाने सुरू होते ना त्यावेळेला ही गाय नेऊन कापली जात होती. मग ही कापली जाणारी गाय दावणीला राहिली पाहिजे म्हणून माळावरती बैलगाड्या पळवणाऱ्या पोरांनी ही गाय आपल्या दावणीला जपली आणि या गायचं संगोपन केलं. निदान तिच्यापासून एखादा खोंड प्राप्त होईल, तो माझं नाव जगात करेल. आणि या हेतून तरी त्यांनी काय केली, ही गाय सांभाळली आणि ही गाय आज दावणीला बांधली. म्हणून त्यांचं सुद्धा आभार मानणं गरजेचं आहे की ज्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. त्यांच्यामुळं हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र मानली जाणारी गाय आज सांभाळली जाते. या शेतकरी राजाला सुद्धा मनापासून दंडवत घातला पाहिजे ज्याच्या दावणीला ही गाय सांभाळली जाते. या पुढे जाऊन सांगायचं झालं ना तर आज खरंच गाय वाचवली पाहिजे. गाय का वाचवली पाहिजे तर गाय सुद्धा आईच असते आणि हे आईचं जे मातृत्व आहे ना त्या गायीकडून शिकायला मिळतं. आणि म्हणून ही गाय सांभाळली पाहिजे, ही गाय वाचवली पाहिजे. आणि मग इथं आईचं मातृत्व दिसून येतं त्या गायीमध्ये, आईचं मातृत्व त्या गायीमध्ये दिसून येतं. म्हणून ही गाय सांभाळली पाहिजे. पुढे जाऊन सांगू का, पुढे जाऊन सांगायचं झालं ना
तर एक ऐका, या क्षेत्रामध्ये जी जी लोक आहेत ते हे काम करतातच, परंतु जी क्षेत्रामध्ये लोक नाहीत त्यांनी सुद्धा आपल्या दावणीला ही गाय सांभाळली पाहिजे, आपल्या या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे. मग मला सांगा, मला सांगायचा मुद्दा हा आहे की आपण बैलगाडा क्षेत्रातून आपला असणारा बेंदूर आणि बेंदूर सणाबद्दल बोलत होतो. मला सांगा, जुन्या काळामध्ये कोणताही सण असला की मात्र काय व्हायचं, हुरुरीनं तो सण साजरा केला जायचा. अगदी अख्खं गाव एकत्र येऊन तो बैल पोळा साजरा होत होता. पण आता काय झालं, आता आळी गणीच बैलपोळे सुरू झाले. म्हणजे प्रत्येक आळीचा वेगवेगळा बैलपोळा. पहिलं कसं असायचं, एका गावात एकच बेंदूर आणि सगळी बैल त्या बेंद्रामध्ये सहभागी व्हायची, अख्ख्या गावातून ती मिरवणूक होत होती. असा जुना बैलपोळा होता. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे महाराज. जुन्या काळातला बैलपोळा बघण्यासारखा होता, कारण अख्खं गाव एकत्र यायचं आणि तो बैलपोळा साजरा करायचं. परंतु आता हे सण राहिले नाहीत. आता आजचा दिवस घ्या. आजचा दिवस म्हणजे काय? बोला बोला बोला, कशाचा दिवस आहे आजचा? वट पौर्णिमेचा आजचा दिवस आहे. म्हणजे आपण आज काय म्हणतो? वडापाव. बरोबर आहे ना? काय म्हणतो? वडा मला पाव. हा शब्द बरोबर आहे, परंतु बोलण्यामध्ये तो मागं पुढं झाला की त्याचा अर्थ बदलत असतो. मग जुन्या काळामध्ये आपली संस्कृती अशी होते की पतिव्रता म्हणजे जी पतिव्रता स्त्री आहे, त्या पतिव्रता स्त्रीनं काही अनुष्ठान करायचं, काही व्रत करायची, आणि त्याच्यामुळं काय व्हायचं तर त्याच्यामुळं पुण्याचा साठा होत होता आणि त्याच्यामुळं घरदारामध्ये आनंदाचं वातावरण राहत होतं. तसं बघायला गेलं ना तर पतिव्रता कुणाला म्हणावं तर पतीची या मता अनुसरूनी जी राहते तिला पतिव्रता असं म्हटलं जातं. मग पतिव्रता म्हटलं की तिनं काय करायचं तर पतीची सेवा करायची आणि मग पतीचं जे मत आहे त्या मताला अनुसरून तिनं वागायचं आणि घरादाराचा उद्धार करायचा. तिला पतिव्रता म्हटलं जातं. एक वाक्य बोलून जातो ऐका की इथं दोन गोष्टींना शास्त्र पतिव्रता म्हणत नाही. कुणाकुणाला? एक सत्ता आणि दुसरी संपत्ती. या दोन गोष्टीला शास्त्र पतिव्रता मानत नाही. म्हणजेच काय बघा, सत्ता सत्ता ती सत्ता सगळ्यांना मान्य आहे ना, ती सत्ता ती आहे म्हणून ती स्त्रीलिंगी. आणि ती पतिव्रता का नाही तर ती कायम एकाची कुणाची राहत नाही म्हणून ती पतिव्रता नाही. म्हणून जो सत्ताधीश आहे ना त्यानं कधीही गर्व करायचा नाही की सत्ता माझ्या हातात आहे, आज ना उद्या ती निघून जाणार आहे, त्याच्यापाशी ती राहणार नाही, म्हणून ती पतिव्रता नाही. पुढे जाऊन सांगितलं संपत्ती ई, ती संपत्ती ई इकारांत स्त्रीलिंगी आणि सत्ता आ आकारांत स्त्रीलिंगी. आता बघा ती संपत्ती, मग ती संपत्ती सुद्धा एक ना एक दिवस दुसऱ्याची होत असते. अगदी एखाद्यानं कितीही आयुष्यभरामध्ये कमवू द्या, त्यानं मोठा बंगला बांधू द्या, त्यानं सगळ्यात मोठी धनदौलत कमवू द्या, परंतु तो एकदा का त्या मरणाच्या तावडीत सापडला की ती सगळी संपत्ती दुसऱ्या कोणाची तरी होत असते. आणि म्हणून सत्ता आणि संपत्ती यांना पतिव्रता मानलेलं नाही. आता खरी पतिव्रता जर असेल तर ती पतिव्रता काय तर पतीची या मता अनुसरून जी वागते तिला पतिव्रता असं म्हटलं जातं. मग जुन्या काळामध्ये तुम्ही आम्ही ही कथा सगळेजण ऐकत आलो. कोणती कथा तर सत्यवान आणि सावित्रीची कथा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर ना आजी? सत्यवानाला यमाच्या तावडीतून माघारी आणणारी स्त्री, तिचं नाव काय? सावित्री. आपल्याला एवढंच माहिती आहे. पण खरं सांगू का, ही जी कथा आहे ना ही महाभारतातली कथा आहे बरं का. झालं काय, महाभारतामध्ये 5 पांडव कुठं होते तर वनवासाला होते. आणि त्या वनवासामध्ये युधिष्ठिर राजा एकदा मार्कंडेय ऋषींना भेटला आणि त्यानं विचारलं की आम्ही वनवास भोगत आहोत आणि वनवास भोगत असताना आम्हाला आमच्या 5ही बांधवांना दुःख होतं. याचं कारण एकच आहे की पतिव्रता असणारी ही द्रौपदी आमच्या सोबत काय करते, भटकंती करते. आणि मग हिच्या वाट्याला हे दुःख का आलं? इतकं दुःख सोसणारी स्त्री जगामध्ये दुसरी कोणी एखादी झाली का? किंवा तिनं एवढी पतिव्रता असून सुद्धा
तिच्या वाट्याला हे दुःख येत आहे. मग हे दुःख कमी असणारी एखादी स्त्री असेल असं आम्हाला वाटलं, परंतु हिच्या वाट्याला मात्र हे जास्त दुःख आले. मग त्यावेळेला मार्कंडेय ऋषींनी त्या युधिष्ठिराला सांगितलेली ही कथा आहे. कुणाची? सत्यवान आणि सावित्रीची कथा. म्हणजेच काय तर ही कथा ज्या वेळेला सांगितली गेली त्यावेळेला मार्कंडेय ऋषी आणि युधिष्ठिर समोर समोर होते आणि ही कथा सांगितली. त्यांनी काय सांगितलं तर एक राज्य होतं. कोणतं राज्य होतं तर ज्या राज्यावरती अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. राजाचं नाव अश्वपती राजा आणि त्या अश्वपती राजाला संतान प्राप्ती झालेली नव्हती. मग त्या राजानं काय केलं तर ब्रह्मदेवाची असणारी पत्नी गायत्री हिच्या नावानं यज्ञ सुरू केला आणि त्या यज्ञामध्ये आहुती देण्याचं काम सुरू झालं. आणि मग ती गायत्री देवी प्रसन्न झाली आणि या राजाला वर दिला की तुला काय होईल तर एक संतान प्राप्त होईल, परंतु ती मुलगी असेल. ब्रह्मदेवानं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पुत्र न होता मुलीची प्राप्ती होईल. आणि मग त्यावेळेला त्या मुलीची प्राप्ती झाली. गायत्री देवीच्या नावावरून तिचं नाव ठेवलं सावित्री. तिचं नाव काय ठेवलं? सावित्री नाव ठेवलं. आणि मग ही सावित्री बघता बघता मोठी झाली आणि मोठ्या झाल्यानंतर उपवर झाली. आणि मग आई वडिलांनी विचार केला की आता काय करावं, तिचं लग्न लावून द्यावं. परंतु झालं असं, बराच वेळ निघून गेला परंतु तिला योग्य असा वर मिळत नव्हता. आणि मग त्यावेळेला तिथं नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी सांगितलं की या मुलीला कुठं पाठवा तर आश्रमामध्ये पाठवा आणि आश्रमामध्ये ती जाईल, तिथं जाऊन राहील आणि तिथं अनेक देशाचे राजे अनेक देशाचे राजकुमार शिक्षणासाठी येतात. मग तिथून तिला एखाद्या वराची प्राप्ती होईल असं सांगितलं. आणि मग ती राजकुमारी कुठे गेली? वनामध्ये गेली आणि तिथं राहू लागली. त्या आश्रमामध्ये एक राजकुमार राहत होता आणि त्या राजकुमाराचं नाव होतं सत्यवान. मग हा सत्यवान त्या कुटियामध्ये राहत होता. त्या कुटियामध्ये त्या आश्रमामध्ये अनेक राजे अनेक राजांचे अनेक सुपुत्र त्या ठिकाणी राहत होते. परंतु हिनं काय केलं, हिनं मात्र वर म्हणून त्या सत्यवानाची निवड केली. का निवड केली याचं कारण तो शूर होता, तो धाडशी होता. परंतु झालेलं काय तर त्याचा पूर्वार्ध असा होता की एक राजा होता, त्याचं नाव होतं धृमतसेन. आणि हा धृमतसेन नावाचा राजा आपल्या राज्यामध्ये आपल्या प्रजेची काय करत होता? पालन पोषण करत होता. परंतु झालं असं की काही कारणास्तव तो अंध झाला. मग परकीयांनी त्याच्यावरती आक्रमण केलं आणि त्याला राज्यातून काढून टाकलं. आणि हा राजा येऊन त्या कुटियामध्ये राहत होता आणि त्याचा राजपुत्र सत्यवान हाही त्याच कुटियामध्ये राहत होता, त्याच आश्रमामध्ये राहत होता. मग ही सावित्री घरी आली आणि वडिलांना सांगितलं की मी माझ्या आवडीचा वर निवडलेला आहे. आणि मग हा वर निवडल्यानंतर त्यांनी या दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. लग्नाचा दिवस जवळ आला, हे सगळेजण समोर आले. त्यावेळेला नारद महर्षींनी सांगितलं की या सत्यवानाचं आयुष्य पाहायला गेलं तर 1 वर्षाचं आयुष्य राहिले, हा अल्प आयुष्य आहे. आणि मग मात्र राजानं सांगितलं की आता जर सावित्रीची इच्छा असेल तर तिला दुसरा वर निवडण्याची मुभा मी देत आहे. परंतु झालं असं ती सावित्री म्हणाली की लग्न होण्याआधी जेव्हा मी याला पाहिलं, जेव्हा मी याचं कौशल्य पाहिलं, जेव्हा याचं शौर्य पाहिलं, त्यावेळेलाच मी मनापासून त्याला काय मानलंय? पती मानलेलं आहे. आणि मग एकदा ज्याला मनापासून पती मानलं मी त्याच्याबरोबरच लग्न करेन, नाहीतर लग्न करणार नाही. मग मात्र 1 वर्षाचं आयुष्य राहिलेल्या त्या राजकुमाराशी या राजपुत्रीनं विवाह केला. दोघांचा विवाह झाला. बघता बघता वर्ष निघून गेलं आणि शेवटचे काही 3-4 दिवस राहिले. आणि मग मात्र या सावित्रीनं या नारद महर्षींना विचारलं की नारद महर्षी, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे यांचं 1 वर्ष आयुष्य संपत आलं, परंतु याच्यातून जर वाचायचं असेल तर मला काय करावं लागेल? मग नारद महर्षीनं तिला जे व्रत सांगितलं
ते व्रत तिनं मांडलं, ते व्रत ती करू लागली. अगदी शेवटचा दिवस उजाडला आणि हा सत्यवान काय करायचा तर नित्य यज्ञासाठी जंगलामध्ये जाऊन लाकडं आणण्याचं काम करायचा, आहुती आणण्याचं काम करायचा. मग त्याही दिवशी तो कुठे गेला, वनामध्ये गेला. परंतु सावित्रीला माहीत होतं की आज शेवटचा दिवस आहे, कदाचित आज यांचा मृत्यू होईल. मग ती सुद्धा त्यांच्याबरोबर पाठीमागं गेली, वनामध्ये गेली, त्यांच्याबरोबर अख्खा दिवस राहू लागली. बघता बघता ती घटिका जवळ आली, ज्या घटिकेला त्याचा मृत्यू होणार होता. अचानक त्याच्या हृदयामध्ये कळ आली, तो खाली बसला आणि सांगितलं की आता मला जरा ग्लानी आल्यासारखे वाटते, मला झोपायचंय. मग त्या सावित्रीच्या मांडीवरती तो सत्यवान झोपला. बघता बघता त्याचे प्राण निघून चालले, तो मृत पावला. थोड्या वेळानंतर असं झालं, सावित्रीला स्वतःच्या भक्तीच्या जोरावरती तो यमराजा दिसू लागला. यमराजा समोर दिसला. त्या यमाशी तिनं चर्चा केली आणि सांगितलं, यमराज तुमच्याकडे पाहून असं वाटतं तुम्ही कोणीतरी श्रेष्ठ देव आहात, परंतु माझ्या पतीला तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, कारण मी एक पतिव्रता स्त्री आहे. माझी भक्ती पाहिली तर तुम्हाला माझा पती माघारी द्यावा लागेल. हे मान्य झालं कुणाला, त्या यमाला मान्य झालं. आणि मग यमानं सांगितलं, हे बघ आज याचा मृत्यू निश्चित आहे, तू अतिशय सुंदर अशी पतिव्रता आहेस, अतिशय सुंदर अशी पतिव्रता आहेस, परंतु तुझ्या पातिव्रतेच्या जोरावरती मी तुला वर देऊ शकतो. फक्त तुझा नवरा सोडून तू एखादा वर माग. मग तिनं जो वर मागितला तिनं सांगितलं की माझ्या सासू सासऱ्यांचे जे डोळे गेलेले आहेत ते डोळे मला परत दे. मग असं म्हटल्याबरोबर तो यम तथास्तु म्हणाला. त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली. पुढे जाऊन ती त्याच यमाच्या पाठीमागं चालू लागली. पाठीमागं चालत असताना यमानं पाहिलं की ही स्त्री आपल्या पाठोपाठ येत आहे. मग तिनं सांगितलं, तू पाठीमागं काय येत आहेस, तू माघारी निघून जा, त्याचा अंत्यविधी कर. कुणाचा, सत्यवानाचा अंत्यविधी कर. मग त्यावेळेला तिनं सांगितलं, हे बघा तुम्ही देवता आहात आणि देवतांचा सहवास कुणाला नको वाटतं, आणि म्हणून मला तुमच्या सोबत यायचंय. कुणासोबत, कुणासोबत, यमासोबत. आपण यमाला देव मानतो, परंतु आपण त्याच्यासोबत जाऊ का, बोला बोला, जाऊ का, जाणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. परंतु पतीला घेऊन चाललेल्या यमाबरोबर ही निघाली, म्हणली मी तुमच्यासोबत येते, तुम्ही देव आहात. पुढं जात असताना यमाच्या डोक्यामध्ये असा विचार आला की मी लोकांना या मृत्यू लोकातून घेऊन जात असताना सुद्धा ही मला देव मानते, म्हणजेच काय हिच्या हृदयामध्ये देवांबद्दल आदर आहे. म्हणून त्यानं पुढचा वर मागायला सांगितला, हे देवी तुम्ही एक वर मागा, परंतु तुमच्या पतीचा जीव काय मागू नका. मग पुन्हा तिला वर मागायला सांगितला. मग तिनं सांगितलं काय तर मला आमच्या सासू सासऱ्यांचं जे गेलेलं राज्य आहे ते परत मिळावं. हा दुसरा वर मागितला. हे दोन्ही वरांना तो यमराजा तथास्तु म्हणाला. यमराजा पुढं चालला तरीही मागत जात होती, त्या यमराजाच्या पाठीमागं जात होती. मग जात असताना पुन्हा यमराजानं पाहिलं ही स्त्री काय पाठी मागं यायचं सोडत नाही. मग तो यमराज थांबला आणि त्याने विचारलं, हे बघ तुझं पातिव्रत्याचं जे व्रत आहे ना, ते व्रत एवढं श्रेष्ठ आहे की ते माझ्या पाठीमागं तुला येण्याची ताकद देत आहे. म्हणजे मी कुणाला एकतर दिसत नाही, परंतु तुला मी दिसतोय, याचा अर्थ तू महान पतिव्रता आहेस. तुला मी दिसतोय, तू माझ्याशी बोलते आहेस, तू माझ्याबरोबर येते आहेस, म्हणजे तुझा अधिकार सामान्य नाही. म्हणून मी तुला आणखीन एक वर मागण्याचा काय करतो तर मुभा देतो. तू आणि एखादा वर माग, फक्त तुझ्या पतीचा जीव मागू नकोस. मग मात्र त्या सावित्रीनं त्या यमाकडं काय मागितलं तर, हे यमराजा मला अजून संतान प्राप्ती झालेली नाही, तर मला मातृत्वाचं सुख तेवढं द्या. काय मागितलं, मातृत्वाचं सुख मागितलं. आणि मग मला सांगा, त्या सावित्रीनं त्या यमाकडं मातृत्वाचं सुख मागितलं, पण तिचा पती तर यमराज घेऊन चाललेला होता. मग त्या यमराजाच्या लक्षात आलं की याला माघारी दिल्याशिवाय हिला मातृत्वाचं सुख मिळणार नाही. आणि मग अशा पद्धतीनं स्वतःच्या पातिव्रत्याच्या जोरावरती सावित्रीनं आपला पती माघारी आणला. आणि मग एक नाही तर 100 वेळा, म्हणजे सामान्य स्त्रीपेक्षा 100 पटीनं मातृत्व दान केलं. कुणी, यमराजानं 100 पटीनं मातृत्व दान केलं, म्हणजेच तिला 100 पुत्रांचं वरदान प्राप्त झालं होतं. मग त्यावेळेला एक मुलगा 4 वर्षानंतर
म्हणजे 5व्या वर्षी. अशा पद्धतीनं 400 वर्ष हे दोघ जण इथं सुखानं राहिली. मग याला म्हणायचं पातिव्रत्याचं तप. तुका म्हणे पतिव्रताची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. पतिव्रताची देवावरी सत्ता, तुझी देवावरी सत्ता, तुझी देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मग या देवावर असणारी जी सत्ता आहे ती सत्ता कधी प्राप्त होते? ज्या वेळेला तुम्ही आम्ही भक्ती करू, ज्या वेळेला तुम्ही आम्ही त्या देवाचं नामस्मरण करू ना, त्यावेळेला काय होत असते तर त्यावेळेला हे भक्तीचं सुख प्राप्त होत असतं. ही सत्ता देवावरती आपण गाजवू एवढं पुण्य आपल्या वाट्याला येत असतं. आणि मग अशी असणारी पतिव्रता म्हणजे सावित्री, या सावित्रीनं स्वतःचा असणारा पती म्हणजे सत्यवान याला यमाच्या तावडीतून माघारी आणला. कशाच्या जोरावर तर स्वतःच्या पातिव्रतेच्या जोरावरती. आणि कशासाठी आणला तर मातृत्व प्राप्त व्हावं यासाठी आणला. आणि आजचा दिवस पाहिला तर एका आईचं वर्षश्राद्ध आहे, एका आईचं पुण्यस्मरण आहे. आणि असे असणारी आई याबद्दल जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये असं म्हणतात, फार महत्त्व होतं. परंतु आता ते महत्त्व थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतं. मला सांगा आजी, जुन्या काळामध्ये संक्रांत असू द्या, वटपौर्णिमा असू द्या, नाहीतर इतर कोणताही हिंदू धर्मातला सण असू द्या, नागपंचमी असू द्या, उखाणा झाल्याशिवाय तो सण काय पूर्ण होत नव्हता का? होत होता? नव्हता होत. मग जुन्या काळातल्या बायका आहेत ना, ह्या महिला मंडळी फार मोठं सुंदर असं उखाण्यातनं नाव घ्यायच्या. परंतु तो उखाणा आता राहिला नाही. आता आज वटपौर्णिमा आहे या हेतूनं म्हणून मी हे वाक्य बोलतोय बरं का. जुन्या काळातल्या स्त्रिया उखाण्यामध्ये नाव घ्यायच्या. याचं कारण असं होतं की त्या नावामुळं काय होत होतं तर आपला जो पती आहे ना त्याचं आयुष्यसुद्धा तेवढंच मोठं होत होतं. जेवढं मोठं नाव तेवढं त्याचं आयुष्य वाढायचं असा जुन्या काळातला संकेत होता बरं का. मग जुन्या काळातल्या स्त्रिया फार सुंदर नाव घ्यायच्या. एकदा काय झालं, मी एका कीर्तनाला गेलो होतो आणि तिथं म्हणत होतो भगवान परमात्म्याचं नाव घ्या, नामस्मरण करा, नाव घ्या. हे ऐकलं एका आजीबाईनं. त्या आजीबाई पाठीमागं उभं राहिल्या आणि चालत चालत माझ्याजवळ आल्या. पवार महाराज, त्या आजीबाई माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणल्या तुम्ही सरा बाजूला. काय म्हणल्या? सरा बाजूला. मलाच म्हणल्या बाजूला सरा. मग त्या आजीबाईंना म्हणलं आजीबाई का हो? आजीबाई असं म्हणल्या की महाराज मागाच्यापासून तुम्ही म्हणताय नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, म्हणून नाव घ्यायसाठी पुढं आली. कोण म्हणल्या? आजीबाई म्हणल्या. मग त्या आजीबाई म्हणल्या मी नाव घेते ऐका. मग ती आजीबाई असं म्हटली, नवऱ्याचं नाव घ्यायला लागत नाही पैका, नवऱ्याचं नाव घ्यायला लागत नाही पैका, मी नाव घेते पण तुम्ही ध्यान देऊन ऐका. बायका नाव ऐका. आणि त्या आजीबाईनं मोठ्या प्रेमानं नाव घेतलं. आजीबाई म्हणली, खनखन कुदळी नवमन माती, उबरल्या भीती चिटकले खांब, दशरथाच्या घरी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15, 15ची आणली साडी, मोडली घडी, कमरेला किल्ल्या उघडले दार, दारासमोर भीत, भीतीसमोर कपाट, कपाटावर हांडा, हांड्यावर परात, परातीत भात, भातावर तूप, तुपासारखं रूप, रूपवान लक्ष्मी, लक्ष्मी नारायणासारखा आमचा जोडा, आणि वसना नदीला पडला येडा. वसना नदीच्या नानापरी आणि सगळीजण म्हणतात नाव घे ग पुरी. आता नाव काय पुकाचं ते तर हळदी कुकाचं. हळदी कुकानं भरल्या गोण्या, बसायला दिला पाट, पाटाला फिरक्या 60, हेमंतराव बसले पूजेला, मी समय लावते 360. लग्न झालेल्या सुवासनीनं बांधावी आमची गाठ, बसायला द्यावी खाट,
पंचपक्वानानं भरावा आमचं ताट, असा करावा थाटमाट, नाहीतर फुकटचं नाव ऐकणाराला पोरं होत्याली 60. किती पोरं होत्याली 60. आता मला सांगा एवढी पोरं काय कामाची? परंतु एक ऐका, ही हसण्यासारखी गोष्ट नाही बरं का. जर पारमार्थिक दृष्ट्या विचार केला तर एक जणाला 60 पोरं झाली. कुणाला? बरोबर, नारद महर्षींना 60 मुलं झाली. संसाराचं दुःख काय असतं ते त्यावेळी त्यांना समजलं आणि मग मात्र त्यांची फजिती झाली. मग ही 60 मुलं कशी झाली, का झाली हे सांगण्यासाठी एक सेपरेट कीर्तन करावं लागतं. तेव्हा नारद महर्षींना 60 मुलं कशी झाली हे समजतं. मग मला सांगायचं एवढंच की जुन्या काळातल्या स्त्रिया फार सुंदर सुंदर नावं घ्यायच्या, फार मोठं उखाण्यातलं नाव घ्यायच्या, पण ते नाव आता राहिलं नाही. आता 2 वळीचं नाव आलं. 2 वळीचं नाव काय? भैरोबाच्या देवळाला सोन्याचा कळस, आमच्या ह्यांचं नाव घेते मला नाही आळस. सण बदली झाला की देव बदली करायचा. काय? गणपती बाप्पाच्या देवळाला सोन्याचा कळस आणि आमच्या ह्यांचं नाव घेते मला नाही आळस. पुढा सण बदली झाला की तिसरा देव. काय? म्हसोबाच्या देवळाला सोन्याचा कळस. म्हसोबाचं देवळ असतोय? नसतं महाराज. पण मला सांगायचं एक, जुन्या काळातल्या स्त्रिया फार सुंदर सुंदर अशी नावं घ्यायचे. जुन्या काळामध्ये फार सुंदर नियम होते, फार सुंदर संस्कृती होती. ती संस्कृती आता पाहायला मिळत नाही. मला सांगा, जुन्या काळातल्या कविता सुद्धा सुंदर होत्या, आताच्या कविताच बदलून गेल्या. सत्यवान आणि सावित्री यांची कथा तुम्हाला सांगितली, याच्यातून काय दिसून येतं? पातिव्रत्य दिसून येतं, बरोबर. परंतु आता परवा दिवशी एका इंग्लिश मिडियमच्या मुलीनं मला एक कविता ऐकून दाखवली. ती कविता अशी होती, कविता मराठीतनंच होती, पण ती पोरगी इंग्लिश मिडियम होती, धाडशी होती, आणि तिनं ती कविता म्हणली. ती काय म्हणली बघा? जाते बाई उसाच्या रानात, आणते बाई पाकोळ्या धरून, जाते बाई उसाच्या रानात, आणते बाई पाकोळ्या धरून, देते बाई नवऱ्याला करून, नवऱ्यानं ते खाऊन, गेला बाई नवरा मरून, आता काय करायचं रडून, घेते बाई दुसरा. आता ही काय कविता आहे का? पण मला सांगायचा मुद्दा इथं आहे का, आता मात्र पहिल्यांदा काय असायचं जुन्या काळामध्ये की पती आणि पत्नी हे एकनिष्ठ होते, एकमेकांवरती जीवापाड प्रेम होतं आणि त्यावेळेला पातिव्रत्य सांभाळलं जात होतं, बरोबर. पण आता ते राहिलं नाही, कारण आता संस्कृती बदलत गेली आणि म्हणून संस्कृतीचं जतन करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे. खरं सांगू का, आता जुन्यातले कोणतेच दिवस राहिले नाहीत. आता जुन्यातली मैत्री सुद्धा राहिली नाही. काय राहिली नाही? जुन्यातली मैत्री सुद्धा राहिली नाही. एक वाक्य सांगून जातो ऐका. जुन्या काळामध्ये मैत्री कशी होती, तर जुन्या काळातली मैत्री जीवाला जीव देणारी मैत्री होती. आता सांगू का, जिथं मैत्री आले तिथं अनेक जणांचा समूह आला, अनेक मित्र एकत्र आले, आणि अनेक मित्र एकत्र आले की तिथं भेद आला, मतभेद आला. आणि ज्या वेळेला मित्रांमध्ये मतभेद होतो ना, त्यावेळेला त्या मित्रांमध्ये जो मित्र मित्रांचा मतभेद विसरायला लावतो, मित्रांचा मतभेद संपुष्टात आणतो, तो खरा मित्र असतो, तो खरा मित्र असतो. पण आत्ता काय झालंय माहिती आहे का, एकत्र मित्र राहिले ना, दोघांची जर भांडणं झाली तर ते जास्त कसे भांडतील याच्यासाठी प्रयत्न चालू असतो. म्हणजे मित्रांमध्ये भांडणं लावणारी मित्रच असतात, हे सुद्धा आपल्याला प्रचिती येत असते. खरं सांगू का, तर ज्या वेळेला मित्रांमध्ये मतभेद होतील ना, त्यावेळेला त्या 2 मित्रांमधला मतभेद मिटवणारा मित्र तुम्ही जर बनला तर जगात तुमच्यासारखा श्रेष्ठ मित्र शोधून सापडणार नाही. काय म्हटलं मी? जर मित्रांमध्ये भेद निर्माण झाला, मित्रांमध्ये भांडणं निर्माण झाली, मित्रांमध्ये मतभेद निर्माण झाला, तर तुम्ही त्या दोघांचा मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. जगात तुमच्यासारखा श्रेष्ठ मित्र शोधून सुद्धा सापडणार नाही. ही मैत्रीची खरी व्याख्या आहे. परंतु आज ही मैत्री पाहायला मिळत नाही. आज काय झालंय, आज बऱ्याच ठिकाणी गावातले मित्र संघ मोठं झाले, संघ एकत्र शाळा शिकले, संघ सगळं काही करू लागले, परंतु गावचा विकास करत असताना मात्र संघ राहता येत नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. का तर मित्रांमध्ये भांडणं लागली, मित्रांमध्ये सत्तेसाठी
काय झालं, ओढाचोड सुरू झाली. मग मित्रांमध्ये मतभेद निर्माण झाल्यामुळं हे जीवाभावाचे मित्रसुद्धा लांब जाऊ लागले. आणि म्हणून सत्ता आणि संपत्ती हिला पतिव्रता म्हटलेलं नाही. आणि तिच्यासाठी भांडू नका, एकत्र या, एकत्र राहा आणि गावचा विकास करा. याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आईचं प्रेम ज्याला मिळतं ना तो सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. आईचं प्रेम ज्याला मिळतो तो सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. म्हणून आईच्या प्रेमाबद्दल बोलत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या नवे संतांच्या हृदयामध्ये सुद्धा काय आहे, हाच कळवळा आहे. काय आहे कळवळा, तर अभंगाचं 3रं चरण हे सांगतो. आई काय करते तर आपल्या मुलाचा पोटामध्ये बहार वाहत असते, परंतु त्याच्या बदल्यात काहीच मागत नाही. अशा आशयाचं अभंगाचं 3रं चरण. पोटी भार वाहे आणि त्याचं सर्वस्व ही साहे. अशी असणारी आई, खरं सांगू का, जुन्या काळातल्या स्त्रिया ह्या गावामध्ये कुणाचंही लेकरू असू द्या त्याच्यावरती नितांत प्रेम करायच्या. परंतु आता दारबंद संस्कृती आली. आता शेजाऱ्याचं पोरगा आपल्या अंगणात खेळायला आलेलं सुद्धा चालत नाही. चालत महाराज, गावची परिस्थिती सुद्धा आता बदलून गेली. सिटीचा विचार केला तर सिटीमध्ये गेट असतं, त्या गेटमध्ये दुसऱ्या पोरांना एंट्री नाही. आपल्या घरातलीच पोरं तिथे खेळली पाहिजेत, बागडली पाहिजेत. परंतु गावाकडे मात्र अजून ही संस्कृती टिकून आहे. गावात अजून सुद्धा अंगणामध्ये आजूबाजूची सगळी पोरं एकत्र येतात आणि ज्या अंगणामध्ये ही पोरं खेळतात ना त्या घरातली स्त्री अजूनही त्या पोरांना मायेनं 4 घास भरवत असते. ही संस्कृती कुठं आहे, गावाकडं. आता सिटीत पाहायला मिळत नाही. सिटीत आम 2 हमारे 2 तेवढीच 2 कार्टी घरात, बाकी सगळी बाहेरला एंट्री नाही. परंतु गावाकडं अजून हे चालू आहे. गावात अजूनही लहान मुलांना ज्या अंगणात खेळतात त्या अंगणातील आई त्या पोरांना खाऊ घालत असते. याला म्हणायचं मातृत्व, याला म्हणायचं वात्सल्य, याला म्हणायचं प्रेम. मग अशी असणारी आई जुन्या काळामध्ये, जुन्या लोकांना माहिती आहे, जुन्या काळातला एक दृष्टांत आहे. तो दृष्टांत आहे का तुमच्या मनाला समाधान देऊन जाईल. जुन्या काळामध्ये ज्या वेळेला आई घरामध्ये होती ना त्यावेळेला त्या आईच्या भोवतीनं ते घरातील सगळं कुटुंब फिरत असायचं. म्हणजेच काय, ती लहान लेकरं त्या आईच्या बाजूने फिरत असायची. आई ही गोष्टच अशी आहे जिच्या हृदयामध्ये मुलांसाठी काय असतो तर हृदयपाना प्रसवत असतो. असं असणारं आईचं प्रेम जुन्या काळात काय झालं आहे का, जुन्या लोकांना माहिती आहे. समजा एखाद्या गावामध्ये बाळंत असणारी स्त्री जर मृत पावली तर त्यावेळेला काय केलं जायचं तर त्या ठिकाणी जाऊन राखण केली जायची. खरं आहे ना, आठवत आहे का बघा. जुन्या काळामध्ये एखादी जर बाळंत स्त्री मृत पावली तर स्मशानभूमीमध्ये जाऊन तिथं काय केली जायची, राखण केली जायची. राखण केली जायची. याच्या पुढचं ऐक, ज्या वेळेला एखादी बाळंत स्त्री देह ठेवायची त्यावेळेला तिला घरातून नेत असताना काय केलं जायचं, पाठीमागं राळं विस्कडलं जायचं. काय केलं जायचं, राळं विस्कडलं जायचं. आणि ते राळं विस्कडलं असताना एक जणाला ती जबाबदारी असायची की काय करा, चालत असताना ते राळं मातीत मिक्स करत असं पाय हलवत हलवत तुम्ही पुढं जावा. याचं कारण काय, याचं कारण एक होतं, ज्या वेळेला त्या ठिकाणी त्या आईला दहन केलं जाईल ना त्यावेळेला तिथं त्या आईला शपथ घातली जायची. काय शपथ घेतली जायची की त्या मुलाच्या प्रेमापोटी तू घरापर्यंत माघारी येशील तर त्या पोराची शपथ आहे तू माघारी येऊ नकोस. ही शपथ त्या आईला तिथं घातली जायची. आणि पुढं सांगितलं जायची चुकून जर आलीच तर काय कर, येताना मात्र हे राळे तुला सगळे गोळा करत यावं लागेल. मग त्या आईला ती शपथ घातली जायची. मग ती शपथ पूर्ण करण्यासाठी ती आई काय करायची तर त्या बाळाच्या प्रेमापोटी ते राळं गोळा करत 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 त्या घरापर्यंत माघारी यायची. अशी धारणा जुन्या लोकांची होती बरं का. मग मला सांगा, आई आपल्या मुलासाठी
माघारी त्या पासून येत होती, नुसती येत नव्हती, तर ते राळे जे आहेत ते मातीमोल झालेले राळे गोळा करत करत घरापर्यंत यायची, अशी शपथ घातली जायची. आणि मग ती आई घरापर्यंत येऊन कदाचित पोहोचतही असेल, पण ती तुम्हाला पाहता येत नव्हती. मग बघता बघता सावडण्याचा विधी व्हायचा, दशक्रिया विधी व्हायच्या, आणि मग वर्ष श्राद्ध यायचं. मग अशी असणारी आई ती वात्सल्यापोटी माघारी येऊ नये म्हणून तिला शपथ घातली जायची. एवढं प्रेम, एवढी ताकद आईच्या आणि त्या मुलाच्या प्रेमामध्ये होतं. आता एक दृष्टांत आहे, तो हे ऐका. झालं एकदा असं की एक पती आणि एक पत्नी कुठं तर आपल्या घरापासून एका गावाला निघाले होते. एक पत्नी आणि एक पती आपल्या घरापासून एका गावाला निघाले होते. जात असताना रस्त्यामध्ये घाट लागला. त्या घाटामध्ये वळणाचा रस्ता होता आणि त्या वळणाच्या रस्त्यावरून गाडीचा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्याबरोबर वरून धोधो असा पाऊस येऊ लागला, विजा चमकू लागल्या. आणि मग ही गाडी घाटातून जात असताना काय झालं तर घाटातून जात असताना रस्त्यामध्ये त्या जोडप्याला एक स्त्री दिसली. कोण दिसली? एक स्त्री दिसली. आणि त्या स्त्रीनं त्या जाणाऱ्या जोडप्याला हात केला. गाडी ती थांबवू लागली. एवढंच नाही तर त्या गाडीला ती सरळ सरळ आडवी आली आणि ती गयावया करू लागली, रडू लागली. म्हटली, हे बघा, माझ्यासाठी गाडी थांबवा. आम्ही मगाशी याच रस्त्यानं प्रवास करत होतो. आम्ही रस्त्यानं प्रवास करत असताना आमची गाडी दरीमध्ये कोसळली. माझं लहान लेकरू त्या गाडीमध्ये अडकलेलं आहे, तेवढं लेकरू मला आणून द्या. कोण म्हटली? ती रस्त्यानं आडवी आलेली स्त्री म्हटली. असं म्हटल्याबरोबर ती बाजूला बसलेली स्त्री तिच्या नवऱ्याला सांगते, अहो जावा ना खाली, तेवढं पोरगं बाहेर काढून आणा. असं म्हटल्याबरोबर तो पुरुष खाली उतरला आणि त्या दरीमध्ये खाली जाऊ लागला. खाली दरीमध्ये जाऊन पोहोचला. ती स्त्री जिनं हात केला होता ती स्त्री सुद्धा त्याच्या पाठीमागं जाऊ लागली. आणि त्या पुरुषानं त्या गाडीपाशी गेला. पाहतो तर काय, ड्रायव्हर सीटवरती तिचा पती मृत पावलेल्या अवस्थेमध्ये होता. शेजारच्या सीटवर एक महिला मृत अवस्थेमध्ये होती आणि तिच्या मांडीवर एक लहान मुलगं रडत होतं. आणि मग ते रडणारं बालक त्या माणसानं गाडीतून बाहेर काढलं. ते पोरगं स्वतःजवळ घेतलं आणि तो चालत चालत त्या वर गाडीपाशी आला. गाडीपाशी आल्यानंतर आपल्या नवऱ्याला तिनं पाहिलं आणि बघितलं की त्याच्या हातामध्ये एक लहान लेकरू आहे, ते रडत आहे. आणि त्या स्त्रीनं त्याला विचारलं, का हो, मगाशी ज्या स्त्रीनं तुम्हाला हात केला ती का पण आली नाही? मग त्यावेळेला त्यानं सांगितलं, हे बघ, हे पोरगं ज्या गाडीमध्ये मला सापडलं ना, ती स्त्री त्या गाडीमध्ये मृत अवस्थेमध्ये पडलेली होती. मगाशी जी आपल्याला हात करत होती ना, ती या बालकाची आई होती, या पोराची आई होती. म्हणजे मेलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा माझ्या मुलाचं रक्षण व्हावं यासाठी ती आई त्या दरीतून वर त्या गाडीपर्यंत आली आणि मुलाला सुखरूप हातामध्ये सुफून निघून गेली. मग मला सांगायचं आहे हेच की आपण मृत पावल्यानंतर सुद्धा आपल्या मुलाचं हित व्हावं ही आशा जिच्या हृदयामध्ये असते ना, तिला आई म्हणावं. ही एक आई झाली जी दरीतून वर त्या गाडीपर्यंत आपल्या मुलासाठी गेली. आणि इतिहासातली एक आई, जी आई स्वतः गड उतरून आपल्या मुलासाठी खाली गेली. तिचं नाव काय? तर तिचं नाव आहे, बोला बोला बोला, सगळ्या महिलांना तुम्हाला ती हिरकणी माहीत आहे. मग त्या हिरकणीनं आपल्या मुलासाठी गडाचे दरवाजे बंद असताना सुद्धा ती त्या गडावरून खाली आली आणि मुलाच्या प्रेमासाठी ती मुलापर्यंत जाऊन पोहोचली. याला म्हणायचं आईचं प्रेम, याला म्हणायचं वात्सल्य. जोपर्यंत आई आपल्या घरामध्ये आहे ना, तोपर्यंत मुलीला त्या घरामध्ये हायसं वाटतं, त्या ठिकाणी येणं हे सुखाचं वाटतं. परंतु ज्या वेळेला आईवडील निघून जातील त्यावेळेला मात्र तिचं माहेर संपून जातं. तिच्या माहेरामध्ये तिला प्रेमाचा पाहणा पाहायला मिळत नाही. असं असणारं वात्सल्य, असं असणारं प्रेम आणि अशी असणारी आई म्हणजेच तुमच्या आमच्या घराचं वात्सल्य आहे, तुमच्या आमच्या घराचं प्रेम आहे. आणि हे प्रेम बरोबर 1 वर्षापूर्वी या घरातून निघून गेलं. या घरातून एक आई निघून गेली, बरोबर. मग या आईचं प्रेम आपल्याला प्राप्त व्हावं
हे आपलं भाग्य असतं. आणि हे संपूर्ण पवार कुटुंब कसं आहे, भाग्यवान आहे. आणि यांच्या भाग्यवान कुटुंबामध्ये आजचा हा सोहळा होत आहे. मला सांगायचं एवढंच, जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला हेच सांगतात की आईचं जे प्रेम आहे, आईचा जो प्रेम पाना आहे ना, तोच संतांच्या जवळ आहे. आणि मग असं असताना माझा सुद्धा हाच कळवळ आहे की माझं जे ओझं आहे ना ते संतांनी व्हावं. ज्याप्रमाणे आई आपल्या मुलाचं ओझं वाहत असते, त्याला 9 महिने 9 महिने आपल्या पोटामध्ये आपल्या उदरामध्ये वाढवत असते, त्याप्रमाणे संत सुद्धा काय करतात तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करणाऱ्या प्रत्येक भक्ताला त्याचा उदरनिर्वाह करत असतात. किंवा संतांचं हेच काम आहे. ज्याप्रमाणे आई मुलावर प्रेम करते, त्याप्रमाणे संत हे सुद्धा या भक्तावरती प्रेम करत असतात. हेच अभंगाचं शेवटचं चरण सांगितलं. तुका म्हणे
म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जगद्गुरु तुकोबारायांची सुद्धा हीच भावना आहे की ज्याप्रमाणे आई आपल्या मुलावर अनन्यसाधारण प्रेम करत असते, त्याचप्रमाणे संतांनी सुद्धा आमच्यावरती प्रेम करावं, संतांनी सुद्धा तेच प्रेम आम्हाला द्यावं, ही भावना या हृदयामध्ये प्रसवत असते, या हृदयामध्ये निर्माण होत असते. तसं पाहिलं तर आजकालचा जमाना आहे की स्टेटस ठेवणं. आजकालचा जमाना काय आहे? स्टेटस ठेवणं. स्टेटस म्हणजे काय? तर आपला असणारा दर्जा म्हणजे स्टेटस. बघा, आपला असणारा दर्जा म्हणजे स्टेटस. पण माझं सांगणं एक आहे, आजकाल फक्त आपल्या आईवडिलांचे स्टेटस ठेवू नका. आजकाल फक्त आईवडिलांचे स्टेटस ठेवू नका. त्या आईवडिलांना पूजनीय माना, त्यांची सेवा करा. आजकालचा जमाना स्टेटसचा आहे बरं का. आजकालचा जमाना कशाचा आहे? स्टेटसचा जमाना आहे. प्रत्येकाच्या मोबाईल आज स्टेटस पाहायला मिळतं. माझं एक सांगणं आहे की चांगलं वाक्य स्टेटसला ठेवण्यापेक्षा, चांगलं वाक्य स्टेटसला ठेवण्यापेक्षा तुम्ही चांगलं वागा. एक दिवस अख्खं जग तुमचं स्टेटस ठेवल्याशिवाय राहणार नाही. हो, म्हणून आपण चांगलं वागणं गरजेचं आहे. फक्त वाक्य स्टेटसला ठेवून उपयोग नाही. फक्त आईवडिलांचे गुरुजनांचे फोटो स्टेटसला ठेवून उपयोग नाही. त्यांचा आदर्श घेणं, त्यांची सेवा करणं, त्याच्यावर नितांत प्रेम करणं हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणून आजच्या स्टेटसच्या युगामध्ये आपल्या आईवडिलांचं प्रेम हे आपल्या हृदयात स्टेटस म्हणून ठेवा. तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण अशा असणाऱ्या श्रीमती सरस्वती शंकर पवार यांचं आजचं प्रथम पुण्यस्मरण, आणि या पुण्यस्मरणासाठी संपूर्ण पवार कुटुंबियांनी या ठिकाणी प्रयत्न केले. या कुटुंबियांनी हा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये राजेंद्र शंकर पवार, सचिन शंकर पवार, उज्ज्वला रमेश जाधव आणि सुजाता नितीन जाधव या सर्व आयोजकांनी हा कार्यक्रम इथं आयोजित केला. त्याचप्रमाणे या आईचे असणारे सुपुत्र असतील, यांनीही या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अट्टहास केला. हा कार्यक्रम जुळवून आणला. ज्यांच्या मार्फत इथपर्यंत पोहोचण्याचा योग आला ते आमचे परममित्र असणारे अविनाश दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. संपूर्ण पवार कुटुंबीय यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं दर्शन घेतो आणि अगदी ठरलेल्या नियोजित वेळेमध्ये आजची कीर्तन सेवा थांबवतो. ज्ञानेश्वर